नमस्कार भावांनो बहिणींनो. हिडो बाहेरचा काढून आणला तर कोणाला आवडलं सगळ्यांना कमेंटी केल्या. म्हणलं आता स्वयंपाक करायचा आहे, ताईला डाळ भात बनवायचा आहे. तर लेकरं म्हणे आता सगळ्याला एकच जेवण बनव म्हणे. मम्मी तुला लय उशीर होतोय. आज तुमची ताई उठायले सकाळच्या 5:30 वाजता. ताईचे कपडे धुणं झालेत आणि पाया स्वयंपाकाच्या घरात लय घाम येतोय. किती दिवसाची सांगायला लागली मी तुमच्या दाजीला ह्या घरात आपल्या पंखा लावा पंखा लावा. आज लावतो उद्या लावतो. आता यायला म्हणलं आम्ही कलर देतो म्हणलं घरातले. भैया म्हणे आपण आपल्या गल्ल्यातले पैसे काढू. तर म्हणलं आम्हाला सांगा म्हणलं तुम्ही किती खर्च येतोय कलरला. तर काय माहिती हो हो म्हणतेच. म्हणलं तुम्ही कलर आणून द्या आणि एवढी काय मेहनत नाही. तर भैया काय म्हणतोय आपण हे सगळ्या भीती आपण सगळ्या घासू म्हणतोय. मम्मीने वेगळा काहीतरी घराला कलर देऊ म्हणतोय. पण लय कलरला मग ते कसं आहे लय मेहनत करावं लागते का लय मेहनत करावं लागते. मग कटाळा येतोय. ती एकदा आम्ही काय केलं दिवाळीच्या टायमाला आम्ही 3 दिवस घर घासलं. त्या घराला लय पोपडे होते. मग 3 दिवस घर घासलं आणि एवढी मेहनत केली. तर दिवाळीच्या दिवशी पण आम्ही रिकामे नव्हतो. इथले रूम घासली म्हणजे दाजीला टायमावरच सुट्ट्या लागल्या. पण त्याला पण कामाची यानं येळ नसतोय. आणि आपला पलंग पण खराब निघलाय. त्याचे कडाफा वाकायला लागलाय पलंगाचा. तर किती दिवस झाले दाजी म्हणलं ते कडाफा घेऊन या मग त्याला पण कलर देऊ म्हणलं. कसं आहे मला घर चांगलंच आवडतंय. मग तवा मग माणसाला तरी पण सगळे म्हणतात ताई तुमचं घर छान आहे छान ठुता म्हणून सगळे अशाच कमेंटी करतात. आणि छकू दिदीनं पण आज लय मदत पाना येते का हिडोमध्ये. तर सगळे लगे असे म्हणील छकू दिदी तू मम्मीला मदत करा जाय का काही. तर मग सगळ्यांना कमेंटी केल्या छकू दिदी तू मम्मीला मदत कर असं कर तसं कर मम्मीला सपोर्ट कर चॅनलला. तर छकू दिदी चॅनलला एवढा नाही सपोर्ट करत. पण ती कशी हसायला लागली. पण घरातले कामं करू लागती म्हणजे दोघी माहिती की आम्ही 5:30 वाजता उठलो. आज तुमच्या दाजीला म्हणलं तुम्ही अलाराम लावा म्हणलं. मग त्यानं अलाराम लावला. मग भैयाची लवकर आंघोळ झाली. मग कामं गिमं आवरले. तर आता स्वयंपाकाचं घर पुसून घेतलंय. तर आता डबल पुसणं आहे आता. तर आता ताईला डाळ भात बनवायचा आहे पोळ्या बनवायच्या. दाजीला म्हणलं तुम्हाला मिरच्या तळते तर म्हणतात नाही ठेसा बनव. ठेसा वाटून ठुला तर म्हणतीन कडू लागायला लागला. असं तसं तसं. किती लसण घ्या ठेसा वाटायचा 3-4 गाठे टाकायचे लसणाचे. किती भाव वाढ. आणि गावाकडचा लसण त्याला लय आवडतोय. पण त्याला लक्ष नाही राहिला बाबाच्या शेतातला आणायचा. म्हणजे लक्ष नाही राहिलं बाबाला. शेतात एवढे कांदे व्हायले तर मग लय कांदे व्हायले. पण मग वज आणायला आपल्याला लय अडचण पडती. आपण आज गाडीत बसलो तर उद्या पोहोचतो. आणि खरं म्हणलं म्हणजे तुमच्या दाजीला वज्याचा लय कटाळा येतोय. कटाळा येतोय आहे ना छकू दिदी. कटाळा करते ते वज आणायला. पण आपल्या इकडचे कांदे कसे माहिती आहे का आधी जर आपण कापून ठेवले ना आधी जर कांदे कापून ठेवले तर सगळ्या घरात वास येतोय. मग टायमावरच कापायचे. काय माहिती असे काऊन सुरतचे कांदे. तर टायमावरच कापायचं आणि टायमात असं टायमावर. आता आपण एवढा पेपर लावला आपला पेपर खराब झाला पण नाही रेसिपी टाकणं व्हायला लागली बऱ्याच दिवसापासून. उलास नाही केला तर उलासच नाही. शॉर्ट व्हिडिओ तर बऱ्याच दिवसापासून टाकणं नाही झाले. नाही पहिलं मस्त मी जेवताना शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. आणि दाजी ताक पितेत ना तर सुस्तावते. सकाळी उठायला लय कटाळा करते. बळं म्हणावं लागतंय उठा उठा पा तुमच्या ताईचे किती पतले केस झालेत. लय पतले केस झालेत आहे ना छकू दिदी. केस स्वयंपाकाच्या घरात तर केस मोकळं सोडायचा लागत नाही. मग घरातले केस निघले जेवणात तर ताटं सोडून देते. त्याच्यामुळं मग दुसुडाच मारून ठेवतो दोघी मायले की असं होतंय. मग दाजीला लय राग येतोय जेवणात केस निघल्यावर. भैया तर लगे ताटच सोडून देतोय. तर आता ताईला करायचं आहे डाळ भात. आता छकू दिदी समोरचं घर पुसून घेईल आणि मी स्वयंपाकाची तयारी करेन. छकू दिदी म्हणती मम्मी किती काम करायला लावती ग तू मला. आता छकू दिदीचं ॲडमिशन घ्यावं लागेल. आता आपल्या आईचा फोन आलता छकू तयारी आता ॲडमिशनची. काय सांगितलं होतं. साखर जिरं हा. तर मग म्हणलं भैया आता काय करायचं. पाणी आले दादा आले का रे भैया. भैया सगळं सामान आणून देतोय. गाडीत पेट्रोल असलं ना तर पण त्याला दाजीने पैसे द्यायला असते त्याच्याच पैशात ते पेट्रोल टाकतोय. भैया काय त्याच्या ते म्हणतोय पप्पा नाही टाकून देत. ते म्हणते तुम्हाला मी दररोजचे गल्ल्यात टाकायला देतो तुम्हाला पेट्रोल टाका तुमच्या गल्ल्यातले काढा ना असे म्हणते दाजी. हाय ना भैया सारखे म्हणत राहतात ना पप्पा असे.
आता तयारी करावं लागन. भैयाचं मला शाळेचं स्कूलची बॅग धुवावं लागन. आता पहिले धुवून ठेवली होती, आता शाळेचे कपडे डबल धुवावं लागन. धुवून ठेवले होते सगळे. भैयाचा बूट, भैयाला म्हणलं बूट पॅकिंग करून ठेवी भैया. हा एवढे आले का? 100 रुपये तर मग मी Action करून दिली. भैयाला मी सांगितलं, म्हणलं तुम्ही काय करा. भैयाला म्हणलं भैया तू बुटं पॅक कर, पण भैया प्रत्येक गोष्टीत माझ्या कामाची वाट पाहतोय. म्हणजे नाही ठेवले त्यानं. असं नाही का मम्मी कामात राहते आपण बूट पॅक करून ठेवा का काही. भैयाचे सॉक्स कुठं पडतेत, भैयाची टाय कुठं आहे, काहीच नाही. म्हणजे मा हात लागल्याशिवाय इथं कोणालाच काही सापडत नाही यायला. मग वाट पाहतेत ते. म्हणजे काहीच यायचं टायमावर सापडणार नाही. दाजीचं सामान कुठं त्याला माहीत नसतंय मग कुठे आहे म्हणून लेकरायचं तसं. तर असं आहे मग टायमावर अशा वस्तू सापडत नाही. आता टाय घी सगळं भैयाचं सॉक्स गिक्स आता जिथल्या तिथं ठेवावं लागन मला. म्हणजे आता शाळा चालू होईल. झाली तुमच्या ताईच्या आता मागं घाई. आता 5:30 वाजता उठावं लागन. अशी पण 6च्या आत मी उठूनच जाते. तर शाळा चालू झाल्यावर म्हणजे मग टायमावरच उठणं. लेकरायचं आवर म्हणजे भैया तर आवडतोय म्हणा, पण आवरून देणं, त्याला ट्युशनला जाणं. लेकराची शाळा चालू झाली म्हणजे मायाचे कामं जास्त वाढतात. जवळ शाळा टाकेले त्याला मग टिफिन गिफिन काय ते नेत नाही. म्हणजे टिफिन काहून नेत नाही, पहिला न्यायचा मित्राच्या नांदानं, पण आपला भैया एवढा लाजतोय कोणा देखत पाणी सुद्धा पित नाही. त्याला लय लाज वाटते. तर त्यो नाश्ता गिष्ट काहीच नाही. म्हणजे घरी यायचा तर आता कळकळ उपाशी राहतोय 12-1 वाजा लोक. भैयानं काय धरलंय का? मला भैयाचं हेच नाही आवडत. दाईट 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 काय एवढं शरीर पण नाही, पण हे नाही खायचं ते नाही खायचं, तेलाच्या वस्तू नाही खायच्या. भैयाच्या भाज्या अलग कराव्या लागतात. आणि दाजीला आवडत नाही तसं. म्हणजे लेकरायचं मग कमजोर आहे, त्यात रक्त कमी होते, पण ऐकत नाहीत लेकरं. मग म्हण नाही लेकरांनी टायमावर खायचं, टायमावर चहा पाणी खाऊन पिऊन मोकळं व्हायचं. असं आपलं लहानपण खरंच लई वेगळं होतं. आपल्या आईनं दिलं ते आपण पटकन नाश्ता पाणी करून मोकळं व्हायचं. खारी दिली तर खारी खायची. आत्ताचे लेकरं तसे नाही, पटकन आवरत नाही. 3 वाजल्यापासून उठतोय भैया, मित्रासोबत जायला असतोय 3 वाजल्यापासून. मग दिवसभर झोपेला असतोय. म्हणजे तिकडे ते रनिंग हे करतोय चौपाटीत जाऊन मित्रासोबत. तर 3 वाजता गेला त्यो आणि आंघोळ करून जातोय 3 वाजता. आणि डबल आंघोळ करून जातोय. तिथून येऊन मग गरमी होती तर आंघोळ करतोय. किती उल्हास म्हणा एवढीशा जीवाला. म्हणजे आता उठला, आता जेवण गिवण म्हणजे मग त्याला एवढी झोप येते. तर आपल्याला स्वयंपाकाला उशीर झाला मग त्याला म्हणावं लागते भैया जेवण कर जेवण कर. नाहीतर मग कधी कधी उपाशीच झोपते. दाजीला उपाशी झोपू देणं लेकरं आवडत नाही. म्हणजे मग ते बोलतात. संध्याकाळी तसंच म्हणजे टायमावर खाऊ घालायचं. लेकरं एकदा लळले तर उठत नाही. असं आहे मग लेकरायचं. आता तुमची ताई बनवणारी डाळ भात. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आणि कोणाला बाहेरचा व्हिडिओ काढा. म्हणजे सगळे म्हणून लागले म्हणे ताई तुम्ही बाहेरचाच असं बाहेर जर गेले तर व्हिडिओ काढा जा म्हणे. तर नक्की काढा जाईन. आता मला लसणाचे भाव वाढतात ना, तर तुमचे दाजी म्हणू लागले म्हणे मी तुला मार्केटमध्ये नेईन लसण घ्यायला. तर मी काढीन. म्हणजे ते काय असे म्हणत नाही बाहेर नको काढू का इथं नको काढू, काढू देतात बाहेर. पण मीच जास्त करून बाहेरचे व्हिडिओ काढत नाही. मग कसं ऑटोत जावं लागतंय ना, तर मग म्हणणं कसं असते आपण बाहेर गेलो तर असं बाहेरची बिल्डिंग हे ते आलं पाहिजे तेव्हा मग मजा येते. मग ऑटोतूनच व्हिडिओ काढायचा तर काही एवढा येत नाही. मग ते शूटिंग काशी घराची याची गाड्या चालल्या त्या, मग तसं नाही पाहिजे काढायचं. तर आमना सामने आपण गावाकडे काढतो तसा मोकळा काढा वाटते. पण मग दाजीला काम करावं लागते त्याला वेळ नसतोय. मग काही काम असं बाहेर निघलं काही काम असलं मग नसतो एवढा वेळ. मग व्हिडिओ काढायचा थोडासा निघायचं. मग त्याला जर वेळ असला तर मग नेतात कधी. लॉकडाऊनमध्ये मग चॅनल खोलेलं पाहिजे होतं. म्हणजे दाजी 8 वाजाच्या अगोदर यायचे आणि तिकडं तापी नदीवर न्यायचे आम्हाला भुईमुगाच्या शेंगा खायला. म्हणजे आपला भैया लहान होता तर गाडीवर मोटरसायकलीवर बसत होतो आम्ही 3 माय लेकरं. आता 4 माय लेकरं आहेत, आम्हाला जागा पुरत नाही. आता तिघायला जायचं असलं तर मोटरसायकलीवर लेकरं मोठ्याले झाली तर मग जागा पुरत नाही. मग एवढं आम्ही आता मोटरसायकलीवर जात नाही. नाहीतर पहिल्या नाही ना लॉकडाऊनमध्ये जर मग चॅनल असतं ना तर लय भारी व्हिडिओ झाले असते. म्हणजे दर दिवस दाजी आम्हाला न्यायचे. आणि खरं म्हणलं म्हणजे आपला भैया लहान होता कुठं चाल म्हणलं तर पटकन निघायचा त्यो. आणि आता नाही निघत त्यो एवढा बाहेर. असं झालंय ते. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.